तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे बनारसीला फिरायला आपल्या मित्रासोबत. तर मित्र संपूर्ण ब्लॉग एन्जॉय करा. संपूर्ण आपण वाराणसी एक्सप्लोर करणार, नमो घाट वगैरे सगळे घाट एक्सप्लोर करणार. मित्रांनो फुल ब्लॉग एन्जॉय करा. चलिए चलते हैं, हमारा टाइम हो गया है. घबराइए मत, लौटते रहें. मस्त प्रवास करून सकाळ सकाळी जयने आमच्या मस्त नाश्त्यासाठी बनवले होतं चना भुजिया. चना वगैरे बॉईल करून ठेवले, कांदा वगैरे कट करून मस्त खाल्लं. नंतर पुन्हा मस्त आराम केला. प्रयागराजला मस्तपैकी उठलो, बाहेरची वाईब घेतली, मस्त मजा आली. परत मस्त जयची भाकरची मस्त मजा चाललेली, मस्त एकमेकांची खेचत होती. तुम्ही बघायला तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहे झमेनिया स्टेशनवरती. तर इथून जाणार आपल्या मित्राच्या गावाला. तिथून संपूर्ण तुम्हाला त्यांचं गाव एक्सप्लोर करणार, संपूर्ण फिरून दाखवणार. तिथून आपण दर रात्रभर मस्त प्रवास करून आपण झमेनिया स्टेशनवरती पोहोचलेलो आहेत. ट्रेनचं स्पीड एवढं आहे की बाजूला माणूस असलेला उडून जाईल, एवढं घाण स्पीड आहे. तर मस्तपैकी आम्ही पोचून बघितलं तर काय ट्रॅव्हलिंगचा तर काय ऑप्शन नव्हता, कारण आम्ही रात्री 1-1:30 वाजता पोचलेलो. मस्त माकडांची मजा बघितली, एकमेकांची कशी खेळत होती. आम्हीच टाकलेलं ते खायला, भूक लागली त्यांना, त्यामुळे तिथून मग आम्ही स्टेशनच्या आतमध्ये गेलो. 1-1, 2-2 कप चाय पिला आणि मस्त मजा. 2 कार्टून आहेत मस्त, एकमेकांना गाणी कार्टून आहे. तुम्ही बघा, इसका चॅनल का नाम है झमेनिया चुमेनिया, तो उसको चुमेनिया दो वगैरे. बहादुर गोस्वामी देखो, उनका पोज देखो, पोज तर बघा. फोटो काढतायत का काय करतात. आहा एक नंबर. आहा, जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी लगेच सबस्क्राईब करा. हा शाहरुख खान. आहा, झमनिया का शाहरुख खान. भेटल्यानंतर आम्ही आमचं संपूर्ण लगेज त्या टोटोमध्ये भरलं. तो टोटो असा गद हलत होता, पण शेवटी आम्ही गेलो बसून. एवढी थंडी, एवढं धुकं, काय बोलायला नको. एवढी जाम थंडी वाजत होती की काय बोलायला नको. शेवटी घरी जायचं होतं. जाता जाता आम्ही सगळं व्ह्यूज बघत गेलो. मस्त भाताची शेती इकडे करतात, बटाटे वगैरे असे असतात थोडंफार नॉर्मल. मस्त त्या टोटोमध्ये आराम केला, मस्त जेवण केलं. संध्याकाळी हळदीला शेवटी कसं तरी आम्ही हळदीचा गेटअप टाकला, जर्किंग घातलं, टी शर्ट पॅन्ट घातली आणि निघालो हळदीला. जाताना मस्तपैकी गाडी काढली. इकडे इलेक्ट्रिक गाडी, सगळं बघून मस्तपैकी बाहेर पाणीपुरी खायला का 4 पाणीपुरी खाल्ली. मस्त मजा येत होती, मजा आली. तिथून आम्ही कसं तरी गेलो ऍडव्हेंचर करत. मित्राच्या हळदीला पोहोचलो. हळदीचा कार्यक्रम चालू होता. मस्त त्याच्यासोबत 1-2 फोटो काढले. मस्त व्हिडिओमध्ये घेतला, आपल्या ब्लॉगमध्ये त्याला. मस्त बघत होता, खुश आहे. लग्न होतं त्याचं. त्यांची पूजा वगैरे बघितली. पूजा वगैरे बघून त्यांच्याकडे वेगळं असतं, म्हणजे हळद वगैरे वेगळीच असते, डीजे वगैरे असं काय नसतं. हळद करून आपण बाहेर आलो. मस्त पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरी खाऊन मस्त बाहेरचं बघितलं सगळं. थंडी वाजत होती त्यामुळे जास्त काही काढलं नाही. मित्रांनो, व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया UP ब्लॉग 2nd मध्ये. तोपर्यंत बाय बाय.